पळस फुलाला अरक व्यक्त करोनिया आज आली अवस्था म्हणजे वसंत फुले म्हणजे असणारा चैतामध्ये असणारा एखाद्या डोंगरावर पळस फुलावा लाल दिसावा. लाल दिसला की लांबून सोबळवांत दिसतो, पण त्याला तरास किती असतं त्यालाच माहिती असतं. अशी प्रवृत्ती असणारा कोणी त्या विष्णू श्रीहरी भगवंतानं बाणानं सगळे सैन्य असणारा रक्तभुंब केले. किती जरी पळाले कारण असणारा जरी तरी असणारा बाण पाठीमागून जाऊन शोधून शोधून सुद्धा आता रक्त बंबाळ करीत होते. अशी अवस्था रणभूमीमध्ये आहे. बोला. रण पडिल्या संख्यात वीर घायाल झाले बहुता कोकिळा कारव होत आलपित पंचवस्मवरी. ज्या वेळेस अनेक वीरांचा प्राण त्या ठिकाणी गेलेला आहे. कोकिळा म्हणजे जसे कोकिळा असणारा त्या गायन करतात आणि सगळ्यांनी एकत्रित गायन केल्यानंतर त्याचा एक कोल्हार तयार व्हावा, तसं त्या सैन्यामध्ये सगळ्याला मारलं असल्यामुळं कुणाचा हात तुटला, कुणाचा पाय तुटला आणि सगळ्यांनी एकत्रित कोल्हार करा म्हणजे कोकिळासारखा. अशा अवस्था त्या रणभूमीमध्ये श्रीहरी नारायणाने असणारा केली म्हणतात. रणी रजनी खंडित ती वाटे समुद्र ह्याला बता कैसा श्रीहरी मंदित आरवित सैन्यात आरवित सैन्यात कसा म्हणले मर्यादा असणारा काय समुद्राला दिलेली. कारण समुद्राला किती जरी भक्ती आले त्याच्या मर्यादा उल्लंघन करता येत नाही. तसं रणभूमीच्या ठिकाणी रण सोडून काही जण पळून चालले, पण त्या हरीच्या मायामुळं, हरीच्या ताकदीमुळं आणि हरीच्या बाणामुळं सगळ्याला खेचून घेऊन असणारा जिथल्या तिथं शिक्षा करायचं काम आणि असणारा त्या ठिकाणी एकटा असणारा नारायण करीत आहेत. बोला. साई गंध धनुष्यापासून शरद मन योगे गापरी खोरा सुटले तेने निशाचर रणभूमीवरी पडिले. करणारा एकटा असला तरी पण चपळ म्हणजे किती चपळ आहे, मनापेक्षा जास्त मन किती चपळ आहे त्याच्यापेक्षा जास्त बाण सोडणारा तो विष्णू भगवंत आहे. आणि मग मना इतका चपळ असल्या त्याच्यापेक्षा जास्त सैन्य नाही. म्हणून प्रत्येक बाण असणारा प्रत्येक वीराला एक एक बाण असणारा श्रीहरी नारायणाचा लागलेला होता. आणि म्हणून पाठीमागाल्या ओवीचं उदाहरण दिलेलं की असणारा पळसासारखा असणारा सगळा पर्वताची पर्वत जसा लाल दिसावा तशी पृथ्वी त्या ठिकाणी लाल केली एवढी ख्याती विष्णू भगवंताची. बोला. शरंबत विधारी गद व्यग्र दे कोणी दुरी व्यग्र भये चिंता ते. काय सांगायला म्हणजे सिंह आणि वाघ असतो. वाघ सिंह आणि वाघ दोघही सुद्धा नामांकितच आहे, कारण योद्धा करणारा सुद्धा वाघ आहे. पण पुढे सिंह समोर आल्यानंतर वाघाचं काहीच चलत नाही. अशी अवस्था या ठिकाणी. कारण किंवा एखादा श्रप असतो म्हणजे आपल्या भाषेमध्ये गावरान बोलायचं म्हणजे ना, आणि जर नाग दिसला फाना काढतो, पण जर गरुड जर दिसलं तर नागाला फाना काढायचा असं कळत नाही, पण जीव सांभाळायला सुद्धा अवघड होतं. अशी अवस्था रणभूमीच्या ठिकाणी एकट्या नारायणानं केली. याला म्हणतात देव. कारण देवा ज्यानं विश्वच निर्माण केलं आणि विश्व निर्माण केलं आणि त्याला काय असणारा काही करता येत नाही असा या रणभूमीमध्ये खेळ असणारा नारायण करतात. बोला. चित्तवासना वैर थोरा एकमेकाचा करीती सहारा वासना भीतसे मांडर सर्प मांडरा पै भक्षी. सर्प मांडरा तो भक्षी काय सांगितलं या ठिकाणी मध्ये असा अर्थ आलेला आहे. अहंकार जर आला तो अहंकारच असणारा स्वतःला असणारा काय नष्ट करतो. लोखंडाला गंज आला तो नष्ट होतो आणि मनुष्याला अहंकार आला बरोबर नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ह्यांना गर्व आला होता
आणि म्हणून विष्णू भगवंताच्या मायामुळं सगळ्याचा निपांत केला असा असणारा योद्धा बनवला कथा भाग चालू आहे. बोला उर्ग भेटाते गिरी दाना तैसे श्रीहरी जय शरदारू राक्षस सैन्य करू भग्न वीर दारुण पाळीये वीर दारुण पाळीले कारण सगळे समोर असणारा गवताची एक वळी आहे. कितीतरी गवताच्या वळीमध्ये कितीतरी काळे असतात, पण एक प्रभंजन म्हणजे वार सुटावा आणि त्या वाऱ्यानं सगळे इष्टाटून टाका, म्हणजे आपल्या भाषेत वाटून यावा आणि त्या वाटून सगळे आकाशाला फिरावं. आणि तशी अवस्था त्या श्री हरिनारायणानं आणि एकट्यानं आणि त्या सगळ्या सुमारे असणारा माळे आणि असणारा माल्यवंत यांच्या सैन्याची असणारा वाटूळ करून टाकला अशी कथा भाग गाव बा काका सांगतात. बोला वीर पडिले मंडळी कैसा प्राणी सुसुप्त काली नाकी तोंडी पडे धुळी तयाचे तया समरण नाही तयाची तया समरण नाही. काय सांगितलं म्हणजे एखादा प्रेत असत आणि आता ते पडत आणि तोंडावर माश्या घुमतात आणि काही म्हणत तरी त्याला समजत नाही. कारण कशामुळं हे मंद बुद्धीचे असणारे होतात किंवा मद्यपानाचे असणारा अशी अवस्था होती. आणि तशी अवस्था रणभूमीमध्ये झालेली आहे. आपली एक बाण आणि एक शत्रू भूमीवर झोपलेला आहे. वरी माश्या घोमत्यात हाणायची सुद्धा समरण शक्ती ठेवलेली आहे. कारण जी समरण शक्ती चालविणारा जो विष्णूवर आहे आणि त्याच्याबरोबर योग्य करायचं, मग ती सगळ्या शक्त्या काढून घेतल्या आणि शक्त्या काढून घेतल्यानंतर माणूस निर्जीव होतो. आणि तशी अवस्था विष्णू भगवंताच्या मायाने केली आणि म्हणून विष्णू भगवंत त्या ठिकाणी एकटा विजय असण्याच्या मार्गावर आले. बोला कोटी राक्षसा मानवी विष्णू पावला उरले ती घेतला त्रास लंका प्रवेश ती केला. कोटी राक्षस सैन्याच्या ठिकाणी विष्णू भगवंतांना मारले. बरं मारलेले संपले गेले, पण राहिलेले काय करतात, धाक विष्णू भगवंताचा घेतला आणि धाक बसला ना माणसाला कशाचा विधाक बसू द्या. धाक बसला की पुन्हा माणसाचा श्रेय व्यवस्थित चलत नाही. नवीन वाचायला जर म्हणलं तर धाड कुणी त्याला दासत बसतो, घाबरतो आणि मग घाबरले की वाचता येत नाही. तशी अवस्था झाली त्यांची. कारण घाबरले आणि कुणकड पाळले, लंकेच्या दिशेने पाळले. बोला शंकरा जाती ध्वनी भारी देणे राक्षस घाबरी पळोनी परवेशली पुरी एकी मार्गी प्राण सांडिले. मार्गी प्राण सांडिले. कारण दोघांचा भेदभाव आहे. वैष्णव भक्त आणि वैद्य भक्त हे दोन फरक आहेत. कारण महादेवाचे भक्त असणारा रजनीचर म्हणजे असणारा राखण करणारे परतवीचे त्याला ते असणारे पण महादेवाचे भक्त आहेत. आणि कधी शेवटच्या टप्प्यापर्यंत संकट झेलीत चालावं आणि ते झेलताच येत नाही. आणि त्यावेळेस आपल्या कुलदैवतेला हात मारावा, कुलदैवतेचं नामस्मरण करावा. आणि तशी अवस्था असणारा पळून चालले तर आणि जीव वाचविण्यासाठी आपलं कुलदैवत कोण महाराज महादेव आहे आणि त्या महादेवाचं स्मरण करीत आणि लंकेमध्ये पाळले. कसे की जसा असणारा एक अर्ध वारुळ आहे आणि त्या वारुळामध्ये साप असणारा एकट्या असणारा सरळ रेषेमध्ये जातो आणि तशी सैना पूर्ण लंकेमध्ये प्रवेश झाली. बोला राक्षस सैन्य भंगाले पडिले हे सुमारीने देखिले उडाले भरत तया. यावेळेस सैन्याची अशी अवस्था झाली आणि सुमारी राजा कारण आपल्या डोळ्यात देखत जर असणारा आपल्या सैन्याचं वाटुळ होते
आणि ते वाटुळं जर पाहिलं ठरलं तर किती राग आला असत. आपल्या डोळ्यात येतात, आपल्याच परपंचाचं वाटुळं झालं किती तडतडतो. तशी अवस्था सुमायेची झालेली. आपल्या सैन्य मरण पावलं, किती मेलेले, किती लंकेत पळाले, पाहिलं, लाल डोळे केले, रथावर बसला आणि विष्णू बघून काय करतो बोला. मग सुमाई चरणी चरा विष्णू यवनी समोरा बोलता झाला साहे माझे शर तरी मी वीर तुझ म्हणे. किती गर्व असणार, गर्व माणसाला नाश करतो ह्यालाच म्हणतात. गर्वाने विष्णू भगवानचा समोर गेला, डोळ्यात देखत पाहतोय, सैन्याचं वाटुळं झालंय, पळून गेले, पुन्हा एकटा उरलाय, समोर आलाय. विष्णू भगवान त्याला म्हणतो, अरे खरोखर वीर आहेस ना, मग वीराचं लक्षण राजावर बाण टाकायचं. म्हणून मी तुझ्या समोर उभा आहे, माझ्यावर बाण टाक आणि असणारा बाकीच्यावर पण लोकांना तो पळून लावलं. याच्यात पुरुषार्थ नाही, माझ्या बरोबर एवढं कर. आणि जर माझ्या बरोबर एवढं केलं तर पुरुषार्थ समजेल. म्हणजे कोणची भाषा आहे? अहंकाराची भाषा आहे. आणि अहंकार ज्याला आला असेल त्याच्यापाशी देव थांबत नाही. आणि म्हणून यांच्याकडे शक्त्या काढून घेतल्या असल्यामुळे यांचा पराजय झाला. म्हणून अहंकार कधी जवळ ठेवायचा नाही, कारण अहंकार झाला की संपला. हे असणारा रामायणातला असणारा मुख्य भाग आहे. बोला. विष्णू आणि दिशरा निवारी उठ चतुरा मग म्हणे तू राक्षस थोर संग्रामी धीर धर्याता. बोलण्यामध्ये चतुर असता, बोलत होता त्यावेळेस विष्णू भगवान तर बोलायला सुरुवात केली. हे चतुर आहे तू. अरे सगळ्यांना तो असणारा मी आता सगळ्याला पळलेलं आहे, पण तू आता एवढं करतो पुढाला. पण खरोखर माझे जे बाण आहे ते बाण येणारे आहे, ते तुला सहन करायचे जमतंय का नाही याचा विचार कर. आधी अशा असणार त्या ठिकाणी आणि दोघा वीराचं संभाषण झालं. बोला. श्री विष्णूने तापस दिला लाविले जया बाणावरी खेळे फुट त्याला लागणीचे. ज्यावेळेस दोघांचं संभाषण चालू झालं आणि त्या संभाषणामध्ये एकामेकाला आपल्या शब्दामध्ये खालीवरी बोलण्यात आलं आणि दोघांनी राग आला. धनुष्याला बाण लावले, सज्ज झाले. विष्णू भगवंतानं बाण काढला आणि आपल्या धनुष्याला सज्ज केला. अग्नी अस्त्र त्याच्यावर स्थापन केलं आणि समोरासमोर दोघं येऊन काय करतात ते पुढे हवे. विष्णूचे ताग्नी बाण थंड सोडोनिया फुले बाण रवी विष्णूच्या दिला. भगवंताने अस्त्र टाकलं आणि तो सुमाईना सुद्धा असणारा त्या बाण निष्फळ केला. त्या बाणाला छटून टाकलं आणि टाकल्या बरोबर मोठा जय जयकार केला. कारण येस आणि पुढे घ्यायचा इजे पुढे एवढं चालू पण गरजना केले. कारण आसुरी वागणारे लगे लगे असणारा जयगोत करतात तशी अवस्था केले. असा कथा भाग चालू आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. चला लांबून सोडून ते घरमाळ्याने 5 वर्ष शाळा घ्यायची. पडेल वाचो इथं 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 बिघडला कोणाला बसवा ना तोंडेरी बसवा ना ते 39. बरं होतं जरा बसला असतं पण इथं. हो बिकट महाराज या ना. हा पण एकाच बायला सांगा फिरू फिरू बैल लेस ते आणायचे एक बेजार होत ना. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय.
मांडले रणती कठीण राक्षसे सोडले निर्वाण बाण रणरंगी विष्णू सांभरून आपण गर्जन करिता झाला. त्यावेळेस दोघांचं एवढं चालू विष्णू भगवंताचा बाण छटल्यानंतर दुसरा बाण आला जे घोष केला आणि आनंद व्हायला. आनंदाच्या भरामध्ये विष्णूचं लक्ष केलं. पुन्हा दुसरा बाण काढला आणि मोठा आयुष्याने विष्णू भगवंताचा टाकायला सुरुवात केला. असा सरकाचा भाग गाव काका आपल्या ह्या ठिकाणी म्हणतात. बोला. सुमाये दिदली हरई जेवी विजू तडके मेघ मंडळी श्रीहरीने देखून ते काळी बाण तयावरी सोडले. ज्या वेळेस असणारा सुमारी नावाच्या असणारा त्या राजानं किंवा राक्षसानं ज्यावेळेस आरोळी मारले, जसा पावसाळ्यामध्ये मेघ गडगड करावा किंवा असणारा वीज चमकल्याबरोबर चौकड उजेड पडावा अशी अवस्था गर्जना केली. आणि त्या गर्जनाच्या भरामध्ये असणारा काय केलं आणि त्या विष्णू भगवंताला काय बोलतो पुढल्या वेळेमध्ये. बाणादे रथांसी छेदिले रथांच्या वारुणांसी वाटुळी माझी पत्रे दैसी आकाश पोंकळी भोवत. ज्या वेळेस ते बाण टाकलं रथ चक्र असणारा सगळे मोडून टाकले. वाटुळी प्रमाणे जसा पाला पाठवला जातो अशी अवस्था एकामेकाच्या असणारा त्या ठिकाणी आपल्या आपल्या बाणाच्या साह्यानं असणारा योद्ध चालू म्हणतात. बोला. सुमय नामाची परिभ्रमत जैसा आठवी अंध फिरत जाजावत प्राणी पै. जागावत प्राणी पै असणारा काय केलं सुमाया असणारा त्यावेळेस आपला रथ गेला भंगलेला आहे. आपला धनुष्य गेला. काहीच आपल्या जवळ राहिलं नाही.